लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे प्रेक्षकांना. नंदिनी आणि जीवामध्ये तर चांगलं वाजलंच आहे, पण तिकडे पार्थ आणि काव्यामध्ये सुद्धा राडा चालू झाला आहे. आणि सगळ्यात शेवटी जीवाने खूप मोठा निर्णय घेतला आहे. तो काय आहे, चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जीवा नंदिनी जेव्हा रूममध्ये येतात, जीवा पटकन दरवाजा लावतो. मी खूप घाबरलो तो नंदिनी. दादाच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची काही सुचतच नव्हतं मला. तू तर कमालच केली हा नंदिनी. एका पॉईंटला मला वाटलं होतं की तू खरंच चिडली आहे, पण तू सगळं काही सांभाळून घेतलं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय केलं जीवा, कशा पद्धतीने वागलात? जीवा म्हणतो, म्हणजे मला नाही समजलं. मी चोर ओटीच्या दिवशी धागा माझ्या हातात गुंडाळला की मलाच गुंडाळलं? जीवाला तर काही कळत नाही नंदिनी असं का बोलते. चोर ओटीच्या दिवशी उशिरा तुम्ही आर्यासाठी टिफिन घेऊन गेलात आणि तिच्यासोबत कॅन्डल लाईट डिनर केलं आणि नंतर मिठी पण मारली. तिने मिठी मारली तुम्हाला का तुम्ही मिठी मारली? त्याची कॉलर धरून त्याला जाबच विचारत असते. बोला जीवा बोला, तुम्हाला बाबा होता यावं, तुम्ही आनंदी राहावे म्हणून मी सरोगेट मदरचा विचार केला. माझ्यामध्ये फॉल्ट आहे, पण मी तुमच्या आनंदाचा विचार केला. आणि तुम्ही काय केलं जीवा? आर्याला मिठी मारताय? तेव्हा जीवा म्हणतो, अगं नंदू हे काय बोलते तू? तेव्हा नंदिनी म्हणते, माझं नाव नंदू नाही नंदिनी आहे, हे लक्षात ठेवा. मला फसवताय जीवा तुम्ही. तुमच्यासाठी काय नाही केलं. तर दुसरीकडे आर्या तिच्या नवऱ्याचा आणि तिचा फोटो बघत असते. आणि तेव्हाच विजांचा कडकडाट पण चालू असतो. बाहेर जोरात पाऊस, सगळीकडे काळोख. जीत, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यातनं गेला, मी तुला खूप मिस करत होती. खूप आठवण यायची मला तुझी. माझं कुठेही लक्ष लागायचं नाही. जसं तू मला पॅम्पर करायचं ना, तसंच जन्मजय मला पॅम्पर करतो. मी जर कुठे रुसून गेलेली असेल ना, जन्मजयला बरोबर कळतं आणि तो तिथे मला शोधत येतो. मला खूप छान वाटतंय जीत, पण खरं सांगू का, मी स्वतःच त्याच्यामध्ये हरवली आहे. तर जीवा नंदिनीला विचारत असतो, नंदिनी तू असा विचार का करते? नंदिनी म्हणते, का नको करू जीवा, मला आत्तापर्यंत असं वाटत होतं आपण हे सगळं आपल्या दोघांच्या विचाराने करतोय, पण तसं नाही आहे. खरं तर आत्ता पार्थने माझे डोळे उघडले. चोर ओटीच्या दिवशी तुम्ही तिला टिफिन घेऊन गेलात, कॅन्डल लाईट डिनर केलं आणि फोटोसुद्धा काढलात. तर जीवा हात जोडून तिला म्हणत असतो, चुकलं माझं, खरंच चुकलं. मी तिकडे जायलाच नको होतं. पण तिथून आल्यानंतर तुला प्रेमाने घास भरवला ते नाही दिसलं तुला? नंदिनी म्हणते, दिसलं ना जीवा. मी हा सरोगेट मदरचा विचार फक्त तुमच्यासाठी केला आहे. तुम्ही बाबा व्हावे म्हणून केला आहे. तेच माझं चुकलं. आणि जेव्हा तुम्ही तिच्यासाठी टिफिन घेऊन जातात ती खूप खुश असते आणि मी घेऊन जाते तेव्हा सतत चिडचिड करत असते. आणि जेव्हा ती तुम्हाला जन्मजय म्हणते, होणाऱ्या बाळाचे बाबा म्हणते, मला या गोष्टीचा खूप त्रास होतो जीवा. मी आत्तापर्यंत हे सगळं बोलून नाही दाखवलं, पण पार्थने जेव्हा सगळं काही समोर आणलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी खरंच चुकली. तेव्हा जीवा तिच्या गालाला हात लावून म्हणते, नाही नंदिनी, आपण एक टीम आहोत. नंदिनी म्हणते, नाही जीवा, तिला मिठी मारताना मला विचारलं, तिच्याबरोबर कॅन्डल लाईट डिनर करताना मला विचारलं तुम्ही? आईबरोबर बोलत होती, सरोगेट मदरचा विचार करू नको, मी याच भीतीमुळे बोलली होती. आणि इतके दिवस पार्थ आणि काव्याला जे दिसत होतं ते मला पण दिसत होतं, पण मी तरी देखील दुर्लक्ष केलं. असंच जर चालू असलं ना, तर आपल्यामध्ये 16 डिसेंबर घडायला वेळ लागणार नाही जीवा. काव्याचं प्रेम विसरून तुम्ही माझ्या प्रेमात पडला आणि आता मला विसरून आर्याच्या प्रेमात पडताय. जीवा म्हणतो, काय बोलते नंदिनी? नंदिनी म्हणते, हो बरोबर बोलते मी. जीवा म्हणतो, बस झालं नंदिनी, मी आता हे सगळं ऐकून नाही घेणार. नंदिनी म्हणते, तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. हे जे काही आहे ना अगदी बरोबर आहे. जीवा म्हणतो, नंदिनी तुझ्या लक्षात येत नाही आहे, जेव्हा पार्थ दादाने तुझी शपथ घ्यायला लावली तेव्हा फिंगर क्रॉस करून मी शपथ घेतली तुझी. माझ्यावर काय बितत होती माझं मलाच माहिती. तुझा विश्वास दादा आणि काव्यावर आहे, माझ्यावर नाही. नंदिनी म्हणते, तुमच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. जसा काव्यामुळे 16 डिसेंबर घडला होता, मी तुम्हाला पुन्हा सांगते, आपल्यामध्ये पुन्हा एकदा 16 डिसेंबर घडू शकतो. हे ऐकल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या वसू आत्यांना सांगत असते, आर्या प्रेग्नेंट आहे. आणि हे ऐकल्यानंतर वसू आत्या जोरातच ओरडतात, काय, आर्या प्रेग्नेंट आहे? रम्या पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवते, अगं आई ओरडू नकोस ना, या प्रेग्नेंट आहे हे फक्त जीवाने नंदिनीला सांगितलं आहे आणि घरात कोणालाही माहीत नाही आहे, तेव्हा तू ओरडू नकोस. तो आत्या म्हणतात, अगं पण हे कसं शक्य आहे? जीवाला जर माहिती असेल तर नंदिनीला पण माहिती असायला हवं ना, कारण आर्या नंदिनीची बहीण आहे. तेव्हा रम्या सांगत असते, आपल्याला तेच तर शोधून काढायचे, नेमकं असं काय घडलं? असं आत्या म्हणत असतात, अगं पण ती आर्या प्रेग्नेंट कशी असू शकते? तिचं लग्न झालं आहे पण तिचा नवरा नाही ना आता. तेव्हा रम्या म्हणते, हो, जीवाने काल रात्रीच नंदिनीला सांगितलं आहे आणि त्या दोघांमध्ये खूप राडा झाला आहे. असं आताही विचारत असत, पण अगं हे कसं शक्य आहे? नंदिनी आणि जीवा दोघं मिळून आर्याला टिफिन नेताना नंदिनीला माहिती असायला हवं होतं ना.
रम्या सांगते, पण आई आता या सगळ्यांमध्ये खूप मोठा राडा होणार आहे. तुला आठवतं नंदिनीच्या रूममध्ये खोटं पोट सापडलं होतं विजयला? तेव्हा वसू आत्या म्हणतात, हो आठवतं ना. आणि विक्रमने तुझ्या कानाखाली मारली होती ती पण आठवते. रम्या म्हणते, आई आपल्याला आता काय शोधायचं आहे? आर्याच्या पोटामध्ये बाळ कोणाचं आहे? नवरा जरी नसेल पण तिचं कोणीतरी बॉयफ्रेंड तर असू शकतो ना. आपल्याला आता तेच शोधायचं आहे. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्यामध्ये पण चांगलंच भांडण पेटलेलं असतं. काव्याला रात्री काय घडलं त्याबद्दल काहीच माहीत नसतं आणि पार्थला जास्त काही सांगायचं नसते. अहो पार्थ, पण तुम्ही जीवाने सांगितलं आणि लगेच विश्वास ठेवला. आर्याचं आणि त्याचं अफेअर नाही हे तुम्ही ऐकूनच कसं काय घेतलं? मी नसताना हा विषय घेतलाच का तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, ते काय झालं, आम्ही रात्री उशिरा आलो आणि तुम्ही झोपलेले होतात म्हणून तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. काव्या म्हणते, रात्री जे काय घडलं ना A to Z सगळं मला सांगायचं आहे, एकही पॉईंट मिस करायचा नाही. तर पार्थ तर विचार करायला लागतो. दुसरीकडे रम्या म्हणत असते, आई मला सांग, आर्या सरोगेट मदर बनली असेल का? वसू आत्या म्हणतात, सरोगेट मदर म्हणजे काय? रम्या सांगते, लास्ट टाईम आपल्याला खोटं पोट सापडलं होतं तर दोघी पण एका वेळेला म्हणतात, काय जीवाचं बाळ असेल ते? पण हे कसं असू शकतं, कारण नंदिनी प्रेग्नेंट आहे ना. रम्या म्हणते, आपल्याला काय माहीत तिच्या पोटामध्ये बाळ आहे की नाही ते, आणि खोटं पोट पण सापडलं ना त्यांच्या रूममध्ये. आता आपल्याला फक्त हे शोधून काढायचं आहे की आर्याच्या पोटामधल्या बाळाचा बाप कोण आहे. जीवा आणि आर्यामध्ये तर चांगली मैत्री आहे आणि आर्या सिंगल आहे. तेव्हा मला असं वाटतं की ते बाळ नक्की जीवाचं असेल. स्वात्या म्हणतात, रम्या पण जे काही करशील ना काळजीपूर्वक कर हां, सगळं प्रकरण आपल्यावर नको उलटायला. रम्या म्हणते, अगं आई नको टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित करेल मी. आता इथून पुढे तर खरी मजा येणार आहे. मी सगळं शोधून काढते की नाही बघ तू. रम्याने आता बरोबर निशाणा साधलाय हां प्रेक्षकांनो. आता रम्या नक्कीच या सगळ्याच्या मुळाशी जाईल. तर दुसरीकडे काव्या म्हणत असते, बोला देशमुख बोला, आणि नंदिनी ताईने पण या सगळ्यांवर विश्वास ठेवला. तर पार्थ मनामध्येच विचार करत असतो, नंदिनीने स्वतःच सांगितलं की हे सगळं काव्याला नको समजायला. काव्याला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा काव्या म्हणत असते, बोला ना देशमुख बोला. पार्थ म्हणतो, ते काय झालं ना, जीवा टिफिन घेऊन जात होता, त्यांनी मान्य केलं. त्यामागे कारण आर्याचं पोट बिघडलं होतं म्हणून तो नेत होता. तेव्हा काव्या म्हणते, पोट बिघडलं मग घरून टिफिन कशाला न्यायचं? आणि न्यायचंच होतं तर आम्हा सगळ्यांना सांगायचं ना, आम्ही स्वतः दिला असता तिला टिफिन. तो गुपचूप बनवून काय नेत होता तिच्यासाठी, आणि तुम्ही पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मी असंच त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला. आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली. तेव्हा काव्या म्हणते, काय जीवाने नंदिनी ताईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली? पण त्याचे फिंगर क्रॉस तर नव्हते ना? पार्थ म्हणतो, फिंगर क्रॉस? काव्या म्हणते, त्याला आधीपासून सवय आहे. तो जेव्हा कोणाची शपथ घेतो ना तेव्हा तो फिंगर क्रॉस करतो. पार्थ आता इथे भरकडतो हां प्रेक्षकांनो, काहीतरीच फालतू प्रश्न विचारतो तिला. म्हणजे तुम्ही अजून जीवाच्या काय सवयी आहेत ते विसरलात नाही काव्या? मला अजून पण लक्षात आहे की जीवा शपथ घेताना फिंगर क्रॉस करतो. काव्याला हे ऐकल्यानंतर खूप राग येतो. काय बोलताय पार्थ तुम्ही? त्याच्या सवयी आणि माझ्या आठवणी त्या कुठून आल्या मध्ये? त्याला आहे आधीपासून सवयी, कोणाची खोटी शपथ घ्यायची असेल तर फिंगर क्रॉस करतो. आणि या सगळ्यामध्ये मी अजून त्याच्या काही गोष्टी विसरले नाही, हे कुठून आलं मध्ये? आणि आता या दोघांमध्ये पण वादाला सुरुवात झालेली असते हां. तर आजच्या भागात एवढंच, पुढील भागात बघायला मिळतं की तर दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांमध्ये जास्त काही बोलणं होत नाही. जीवा म्हणतो, या सगळ्यामुळे आपल्यामध्ये 16 डिसेंबर होईल असं तुला वाटतंय, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मला आपल्यामध्ये 16 डिसेंबर नाही घडून आणायचं. मी आज मोठा निर्णय घेतला आहे. 16 डिसेंबर आपल्यामध्ये नसेल घडवायचं ना तर मला बाबाच नाही व्हायचं आहे. आत्ताच्या आत्ता जातो आणि आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे तिला अबॉर्शन करायला सांगतो. मला हे बाळच नको आहे आणि हा 16 डिसेंबर पण नको. नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, हॉस्पिटलमध्ये जाण्याची आज तारीख आहे माहिती आहे ना? अभ्यास करण्याची वेळ, एक्झामची तारीख हे तुमची लक्षात राहते आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची नाही. काव्या म्हणते, पार्थ आता हे जास्त होतं हां, खूप आडमोठेपणा करायला लागले तुम्ही. 1 मिनटं मी आवरून आले. आवरण्यासाठी निघून जाते. तर पार्थ विचारांमध्ये अडकलेला असतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. अजून असेच पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.